मधील पहिली मॅच आपल्या भेटीला येते. एकता बाजूला गुरुदत्त पडई हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला एकता बानकर. पहिला बॉल विशाल यांच्यासाठी पूल काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि त्या चेंडूवरती कोणत्या प्रकारची मोठी धाव न येत असताना इथं काय घडलं, एकाच्या बदल्यात दोन घ्यायच्या होत्या, तुम्ही दोन घेतल्यानंतर एक बक्षीस स्वरूपाने मिळाली. आल्या 3 धाबा, 3 धाबा आणि 3 धाबाने धावफलकाचा श्रीगणेश झालाय. कुणाल पाटील आमच्या समालोचन कक्षाच्या समोरून जातात. खूप मोठं योगदान त्यांचं आहे या स्पर्धेला भरवण्यामागे किंवा आयोजित करण्यामागे. राजेश पाटील त्यांच्या साथीनं, सोबतीनं सुमित नाईक, त्यानंतर आदित्य नाईक, हार्दिक नाईक, कौस्तुभ वजे, प्रथम वजे, तपन नाईक, वेदांत, खूप सारी, आणि भूषणजी वजे साहेबांचं त्यांना असलेलं तर पाठबळ, प्रीत, योगेश वजे, खूप सारी नावं, जेवढी नावं घेऊ तेवढी कमी आहेत. समस्त बोळीच ग्रामस्थांचं योगदान सुद्धा मोठं आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा इतक्या चांगल्या दिमागामध्ये इथे पार पडताना पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती 3 धावा आल्यानंतर आता दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटच्या क्षणाला बॅटमॅन केली गेली आणि त्यानंतर पायातल्या चेंडूला कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट न करण्याचा इरादा दर्शवला आणि त्यामुळे फक्त एकच धावफलकामध्ये अडवताना पाहायला मिळते. पहिल्या मॅचेस जर आपण बघितल्या तर मागील 5 मॅचमधला रिझल्ट आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आहे. खास करून पहिल्या 2 मॅचचा रिझल्ट, विकास इलेव्हन बोळीजने पहिलं क्वालिफाय केलं होतं. दुसऱ्या मॅचमध्ये वाटार संघ जिंकला होता, त्याने गाज संघाला पराभूत केलं होतं. 2 विनरमध्ये बोळीज संघ जिंकला, 2 पराभूत संघांमध्ये गाज संघ जिंकला. श्रीगणेश वाळुंजे संघ पराभवाच्या छायेत गेला. पहिला एलिमिनेट होणारा संघ श्रीगणेश वाळुंजे राहिला. ही शेवटी गाज वर्सेस वटार यांच्यामध्ये ज्यावेळेला मॅच झाली त्यावेळेला वटार संघाने बाजी मारली. खास बात काय आहे या स्पर्धेची तर चर्चेकडे सुद्धा आपण येणार आहोत. यावेळेला पुन्हा एकदा लाफ्ट केलाय, पूलचा फटका, चेंडू निघून केलाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडूला अडवण्याचा फेकण्याचा प्रयत्न केला गेला. विशाल डेंजर एंडला नाही तर काम डेंजर झालंय. डेंजर फलंदाज पडई संघाचा विशाल मैदानाबाहेर. विशालचं बाद होणं गुरुदत्त पडईसाठी खूप मोठी अडचण बनवणार आहे आणि इतका मोठ्या संकटामध्ये पडई संघाला आता कदाचित जावं लागेल की त्याचा काही आपण अंदाज बाळगू शकत नाही. विशालच्या बाबतीत मी काय म्हणतोय, 2-3 वर्ष तुम्ही मागे जाल तर याच मैदानावरती विशालने केलेली खेळी सगळ्यांना माहीत आहे. ज्या वेळेला पडई संघ टॉप 3 मध्ये दाखल झाला होता त्यावेळेला पडई संघाकडून ज्यानं मोठमोठे फटके दाखवले होते, षटकार चौकाराची आतिषबाजी, क्षेत्ररक्षणामध्ये दाखवलेली ती धमक आणि त्यानंतर मिळवलेला तो सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब या विकास प्रति चषकामधला, आणि तो फलंदाज मैदानाबाहेर येतोय. विशाल बाद झालेत आणि विशाल बाद झाल्यानंतर आता त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज यश मात्रे मैदानात दाखल होत आहेत. यश मैदानात आलाय आणि क्षेत्ररक्षणाची सजावट आता यशसाठी बदलवली जाते. पहिल्या षटकामध्ये पहिली मॅच आहे बी ग्रुप मधली आणि पहिल्या मॅच मधला यावेळेला यश बॅकफुटवरती गेले, त्यानंतर टोलावला चेंडू, स्लॉक केलं तर चेंडूला क्षेत्ररक्षक होता डीपमध्ये चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एक धाव येताना दिसते. पूल करण्याचा प्रयत्न केला जातोय पण पूल करत असताना तुमचा पायामधला जोर, म्हणजे तुम्ही किती पायाला मजबूत बनवताय, बॉडी वेट कशा पद्धतीने ट्रान्सफर करता किंवा किती बळकटी तुमच्या पायामध्ये आहे, त्यामुळे कदाचित तो फटका योग्य त्या दिशेने कन्वर्ट होऊ शकलेला नाही आहे. धाबा मोठ्या प्रमाणात आलेल्या नाही आहेत. धावफलकात धाबा जर आपण बघितलं तर 6 आहेत.
डिक्लेअरच्या रूपाने एक धावफलकामध्ये ॲड होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बॉल बाकी आहे, एक डॉट आहे. येस राईट. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती गुरुदत्त पडाई. हॅलो हॅलो हाल हाल चेक. भावेश हाल हाल चेक. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊयात. एका तांत्रिक बिघाडानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जातोय. सर्व स्थिती पूर्ववत झालेली आणि यावेळेला उसळी घेणारा चेंडू. काय जबरदस्त डिलिव्हरी आहे.
शानदार डिलिव्हरी. विशालची विकेट आल्यानंतर हे धावफलक थोडंसं बिघडलंय, थोडं नाही भरपूर काही बिघडलंय. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आहेत त्या टीम गुरुदत्त पडई संघाच्या. हो, यावेळेला उजव्या बाहेरचा चेंडू लॉफ्ट केला, चेंडूला स्पॅकेट करायचं होतं, चेंडू निघून चाललाय धक 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 करत सीमारेखा पार चौकार. काय शानदार स्ट्रोक होता, बघतच राहावं असं वाटत होतं. अशा प्रकारचा चेंडू जितका बाहेर गेला तितका बाहेर जाणाऱ्या चेंडूला फॉलो करत असताना खेळलंय. चौकार आला 4 धावाला. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला गेलाय. शरीरापासून लांब होता, लांबच्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला. माहीत आहे वेळ थोडीशी निघून गेली आहे, मध्यांतर झालेलं आहे, 2 षटकं संपलेली आहेत आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर धावा बनवणं अनिवार्य आहे आणि त्या धावा बनवण्यासाठी एखादा मोठा फटका एक आशेचा किरण म्हणून येईल आणि तो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये यावेळेला स्टेप आउट झाले. स्टेप आउट होत असताना चेंडूला उंच हवेमध्ये टोलावलंय आणि टोलावत असताना सहज सोपा सुंदर झेल सुटलाय. 2 धावा तोपर्यंत धावून कंप्लीट केले गेले. 10 धावानंतर धावांचा उद्रेक मागील 2 चेंडूवरती झालाय. 4 चेंडूचा अजूनही खेळले ना, बाकी बघा किती उंच हवेमध्ये चेंडू होता, खूप सारा वेळ होता त्या चेंडूला जज करण्यासाठी, पण चेंडू खाली आल्यानंतर झेल सुटतोय, याला काय म्हणावं. इथे पूर्णपणे 7 ती चूक होती जी क्षेत्ररक्षकाची दिसून आली, पण 2 धावांचा फायदा झाला गुरुदत्त पडई संघाला. बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा बोलत तयार चिरागचा पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलं, चेंडू निघून गेलाय इनटू द गॅप 4 रन्स चौकार. शानदार स्ट्रोक, दमदार प्रहार आणि दमदार कमबॅक सुद्धा झालाय. फलंदाजी करत असताना स्वप्नील आणि स्वप्नीलच्या बॅटमधून येणाऱ्या धावा खरोखरच खूप मदतगार राहिल्यात आणि त्या मदतगार राहिल्या कारणानं हो यावरचा चेंडू जास्त उसळी लेगस्टम्पच्या बाहेर, पंचांच्या दोन्ही आहेत हवेमध्ये, म्हणजेच व्हाईट बॉलची सांगता होते. दडपण येणार आहे. एक्स्ट्रा कधी मिळतात ज्या वेळेला तुम्ही सातत्यानं येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती धावा बनवता. गोलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी चुकी करतो. ती चुकी होत असताना आदरणीय परागजी देशमुख, निलेशजी नाईक आणि योगेशजी नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मी तिन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. उपस्थित तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण आदरपूर्वक मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत विकास स्मृती चषकाच्या वतीनं. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धावफलकामध्ये ॲड होताना दिसते. कोरोटी संघाचा कर्णधार आणि RCM वाळुंजे संघाचा कर्णधार त्वरित आपण समालोचन कक्षाजवळ या. जर का आपले खेळाडू ॲड झालेले नसतील क्रिक हिरोजमध्ये तर ॲड करून घ्यायचे. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्यावर पाने धाव. बघा मोठमोठे फटके स्वप्नीलने प्रदर्शित केल्यानंतर एक अनोखं दडपण हे गोलंदाज चिरागवरती आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि म्हणूनच की काय 2 षटकानंतर ज्या 10 धावा होत्या
त्या आता तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 24 धावांपर्यंत जाऊन पोहोचल्यात. चेंडूचा खेळ झालाय मात्र 3, अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी. महागडं षटक. हो, यावरचा चेंडू अपील केली आहे पंचांकडे, परंतु पंचांनी त्या अपीलला फेटाळले. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि चांगला उल्लेख कौस्तुभने केला. येस, 24 लास्ट बॉल आहे, माफ करा, शेवटचा बॉल आहे. फटका फसलाय, चेंडूंच हवेत, पण क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. सर्कलच्या जवळ चेंडू पडलाय, परंतु तू घेऊ की मी घेऊ त्याचं कॉलिंग प्रॉपर झालं नव्हतं. त्यामुळे एकाचं रूपांतर 2 मध्ये सहज झालं. 2 धावा धावफलकामध्ये ॲड झाल्या आणि अशा प्रकारे तिसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 26-26. शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे. बघा पुन्हा एकदा त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, RCM वाळुंजे आणि कोरोटे समालोचन कक्षाजवळ या. तुमचे खेळाडू ॲड झालेत की नाही ते बघायचे आहेत. जर का ॲड झालेले नसतील क्रिकेरोजमध्ये तर आपण ते खेळाडू ॲड करायचे आहेत. चला पाणी, एक मिनिट, पाणी हवंय का? जा जा, पटकन जा, पटकन जा. त्यांना जर अर्जंट पाहिजे तर पटकन जा. बघा, पाणी घेऊन जाण्यासाठी आयोजन कमिटीतील मेंबर्स असणार आहेत, व्हॉलंटियर्स असणार आहेत, तेच पाणी घेऊन जाऊ शकतात. चला शेवटच्या आणि अंतिम षटकाकडे आपण जातो. डाऊन दी ग्राउंड, समोरच्या दिशेने चेंडूला तोडा लावलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि क्षेत्ररक्षक येत असताना एकाच रूपांतर 2 मध्ये केले. स्वप्नील एक असा तारणहार खेळाडू आहे ज्याने या मॅचला खूप हलतं बोलतं चालतं ठेवलंय. गुरुदत्त पडई संघाचे टॉप ऑर्डरचे काही फलंदाज जे स्वप्नीलच्या साथीनं आले होते ते ज्या वेळेला बाद झाले त्यावेळेला प्रचंड दबावामध्ये पडई संघ होता आणि त्या दबावामधून बाहेर काढण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर त्याचं नाव होतं स्वप्नील. आउटस्टँडिंग बॅटिंग. हो, यावेळेचा चेंडू टुवर्ड्स दी बॉडी लाईन, अनप्लेबल राहिला हा चेंडू आणि त्या चेंडूवरती कोणती धाव येत नसताना निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलकाचे धावा आहेत 28-28. 28 आहेत. 2 विकेट्स आतापर्यंत आलेले आहेत आणि 4 चेंडूचा अजून एक खेळणं बाकी आहे. हो, यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत असताना कॅच नाही बनली पण चेंडूला अडवलंय. चेंडूला अडवलं तोपर्यंत स्वप्नीलने 2 धावा धावून कंप्लीट केल्या. या 2 धावांनी धावफलक वेगाने पुढे जाते 30 वरती. समोरच्या दिशेने स्वप्नीलने मारलेला फटका. बघा, स्वप्नीलमध्ये ती वेगळी चुणूक आहे. त्याने जो काय क्लास दाखवला आहे तो प्युअर क्लास आहे. या क्लासने जर का तुम्ही या मैदानात खेळाल तर तुम्हाला धावा बनणार. तुमच्यासाठी कोणताही अडथळा नाही आहे.
नाही विकेटचा अडथळा आहे, ना हवेचा अडथळा आहे, ना रात्री फ्लडलाईटचा अडथळा आहे, ना तो आउटफील्डमध्ये असलेला तो मॉइश्चरचा अडथळा आहे, कशाचाच अडथळा नाही आहे. इथे फक्त क्लास आणि ते क्लासिकल फटके त्याच्यामध्ये येणारा धाबा. यावेळेला शेवटच्या क्षणाला बॅक फुटत गेला मिडविकेटच्या चेंडूला पाठवला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे, त्यांनी चेंडूला अडवलं, तोपर्यंत एका धावेला दुसरीमध्ये कन्वर्ट करण्याचं कार्य केलंय आणि 2 धाबा सफळाईनं धावून पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 36 वरती धावफलक जाऊन पोहोचले. कोरोटी संघाचा कर्णधार यश की अजून कोण? कोरोटीचे सगळे खेळाडू ऍड आहेत, पण आपण टॉससाठी यायचंय. RC वाळुंजे संघ आपला कर्णधार सुद्धा टॉससाठी थांबवायचा आहे. स्टेप आउट झाले आहेत. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. सर्कलच्या बाहेरचा दायरा जर बघाल, बाउंड्री लाईन आणि सर्कलमधलं जे अंतर आहे ते तितकंसं मोठं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला चेंडूवरती येणं, क्विक येणं अवघड होणं नाही राहत. पंचांनी 1 शॉटचा इशारा दिलाय. फक्त एकचदा धावफलकामध्ये ॲड होताना दिसेल आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धाव आहेत 37-37. 2 गड्यांच्या पतनानंतर गुरुदत्त पडई. 38 धावांचं लक्ष ठेवलं गेलं एकता बांधकर या संघासमोर पडई संघाच्या वतीनं. यानंतर होणारा सामना RCM वाळुंजे विपक्ष कोरोटी. दोन्ही संघाचे कर्णधार. चला या टॉस केला जाणार आहे. हॅलो सर फोर हॅलो आदरणीय सन्माननीय पराठी देशमुख आपण येथे आपल्या शुभास्ते आयोजित बोल घेतात आहे. परत देशमुख भाऊ यांचे आपल्या शुभास्ते नाणेफेकचा बोल घेतला जाईल. एका बाजूला कारोटी, दुसऱ्या बाजूला कोरोटी आणि वाळुंजे. एका बाजूला असेल विकास देवा, दुसऱ्या बाजूला बोल. विकास देवा वाळूचे सगळे नाणेफेकचा बोल घेतलाय. तिथे काय असेल शुभेच्छा. प्रथम तुम्हाला गोलंदाजी करते तुम्ही का आभार. वळूया पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती वसई विराटचा एक बुलंद आवाज आदरणीय सन्माननीय भरतजी मोरे सर.
जमले अनेक क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक बघा एक विशेष सूचना आहे प्रत्येक संघासाठी एक एक मिनिटमध्ये एक एक गुण तुम्ही घेऊ शकता. बघा प्रत्येक इनिंगमध्ये तुम्हाला एक प्रत्येक संघाला एक गुण आहे. जर तुमचं यशस्वी झालं तर चौकार षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार वाईड मोबाईलचे बघतील आज सान थोडं क्रिकेटचे सारे कर्णधार येस सर आपल्याला सुरुवात देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक विवेक नाईक फलंदाज बॅटिंग करताना बघायला मिळतं तर मैदानात आलं. बॉलिंग बाद झाली त्या. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला करण्याचा प्रयत्न केला. सन्मान दिला गेला एका डावात. त्या डाव एकाला लेट पिकवर विकेट कट आउट. आदित्य नाईक सुमित नाईक आयोजन करते आहेत छान हर्षद नाईक योगेश वाजे साऱ्या खेळाडूंचे आहेत जाण क्रमांकाचा प्रयत्न समोरच्या दिशेने चिटू आला काय पण टिकून गेलाय 1 2 3 कुणाल राजेश विनोद मामा भूषण भाई नेक कुणाल राजेश विनोद मामा भूषण भाई नेक हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक बॉल आता दिसल्या तर ते जे बर्डन आहे ते तुम्हाला येणाऱ्या 3 षटकामध्ये 2 षटकामध्ये वाढताना दिसेल आणि ते वाढलेलं दडपण त्याच्यावरती तुम्हाला आक्रमण केल्या बगैर पर्याय राहणार नाही. पॉवर प्लेचं षटक मन बनवलं होतं पण मन बनवून सुद्धा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लवकर फटका क्लोज केलाय. चेंडू खूप उशिराने जवळ आला पण बॅट फिरून मोकळे झाले ते विवेक नाईक आणि त्यामुळे मिसजज झालेला चेंडू येते डॉट. पुन्हा एकदा बॉलर तयार बीच समोर विवेक शॉट बॉल आहे यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्यात वॉट अ शॉट शानदार स्ट्रोक ऑफ साईडच्या दिशेने खेळलेला आतापर्यंतचा सर्वाधिक देखणा आणि सुंदर फटका विवेक नाईक यांच्या बॅटमधून आलाय. जागा बनवली होती. जागा बनल्यानंतर चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून खेळले ज्या ठिकाणी डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हतं आणि चेंडूनं सीमारेषा काढली. बघा किती सुंदर आणि दर्शनीय फटका आहे. विलोभनीय सुद्धा आहे. 4 धाबा चौकार. नेक्स्ट बॉल यावेळेला सरप्राईज केलं उसळेने बाउन्सने सरप्राईज केलं. शेवटी सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू दुसऱ्या दिशेने गेला. एकदा वेताना पाहायला मिळते. सिंगल धाब आली. पहिल्या षटकातला खेळ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय 7 वरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 31. संघाची फिल्डिंग आणि वाळूंचे संघ पहिली बॅटिंग करणार आहे. म्हणजेच नाणेफेकीचा कौल झाला त्यावेळेला करोंटी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. त्याने सांगितलं आम्ही पहिली वाळुंजेने बॅटिंग घेतली. वाळुंजेने सांगितलं पहिले आम्ही बॅटिंग करू
आणि कोरोटीला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित करू. यानंतरची होणारी मॅच मोठी मॅच आहे आणि त्या मोठ्या मॅचचा रिझल्ट सुद्धा सगळ्यांना बघायचा आहे कसा असणार आहे. ए ग्रुप, बी ग्रुप, त्यानंतर सी ग्रुप. चला नवीन गोलंदाजी मार्कमध्ये तयार. जतीन बॉलिंग मार्कमध्ये तयार होतात आणि जतीन समोर आता विवेक नाईक. जतीन यांचा पहिला चेंडू मामा भाच्यामध्ये या बॅटलमध्ये पहिला चेंडू तर भाच्याच्या नावे आलाय. बीट केले विवेक नाईक यांना. आतमध्ये येणार आहे चेंडू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत असताना हलकासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात सबमरीन चेंडू राहिलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आदरणीय चंदू भजे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिड विकेटमध्ये चांगली फिल्डिंग आणि त्या फिल्डिंगद्वारे फक्त एकच दुसरी धावेचा प्रयत्न. ओव्हर थ्रो, ओव्हर रन देऊन गेलाय. ओव्हर थ्रोच्या रूपाने येणारी ही दुसरी धाव खूप मोठा फरक या धावफलकामध्ये बनवू शकते. या धावफलकाला पुढे नेण्यासाठी, या धावफलकाचा पाठलाग करण्यासाठी, या प्रकारच्या धावा मोमेंटमला आदान प्रदान करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. धावफलकात धावा आहेत फक्त 9. चेंडूचा खेळ झाला 2. अजूनही 4 चेंडूचा खेळणं बाकी. विवेक स्ट्राईक हँडवरती आहेत त्यांच्यासमोर जतीन. पाहूयात पुढील चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ केला जातोय. गरज आहे एक तर बानखेरला मोठमोठ्या फटक्यांची. उजव्या बाहेरचा चेंडू तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. गतीमध्ये कमीपणा होता आणि त्या कमी गतीने येणाऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार नाही एक्झिक्यूट करू शकलेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी डॉट बॉल. जतीननं केला कमबॅक. प्रत्येक संघाच्या काही ना काहीशा नवीन खोज आहेत. या हंगामामध्ये फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूची चर्चा होते. कोण मॅच विनर बनेल, कोण तारणहार बनेल याची सुद्धा चर्चा होते. समोर डाऊन द ग्राउंड कोणती संधी नाही. क्षेत्ररक्षक दूरवरती होते परंतु चेंडूचा वेग म्हणजे त्या बॅट फ्लोने चेंडूला मिळालेली गती सरळ चेंडूला घेऊन जाते सीमारेखा पार. चौकार. जादू मंतर हा मंतर तुझं स्टाईल ओजी ओजी हाय तुझी कंबर एक नंबर तुला 100 पैकी एक नंबर तुझी कंबर काय चाल शेकी शेकी हाय तुझं सुंदर तुझं टेम्पर हे पाहिजे. लगातार 5 षटकार, लगातार 3 विकेट. कोणीही मारू द्यात, कोणीही घेऊ द्यात. विपुल नाईक वाघोली यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. 5,000 रुपीज फॉर consecutive 5 sixes for back to back 3 wickets. विपुल नाईक यांच्याकडून हे बक्षीस लागवण्यात आले. अशा प्रकारची बक्षिसं लागतील त्यावेळेला कुठेचे प्रयत्न होतील पण बक्षिसं लागल्यानंतर सुद्धा धावा बनल्या नव्हत्या, नाही षटकार आले होते. ही थोडीशी चिंता वाढवणारी बाब. रजनी क्रिकेट आपण बघताय. दुपारनंतर हे खेळायला सुरुवात झाली आहे. बी ग्रुपमधला पहिला सामना आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती विवेक नाईक यांच्या समोर पुन्हा एकदा जतीन बॅकवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून गेला एकावर पॉईंटमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. विशाल नाही. चेंडूला अडवत असताना कोणतीही धाव नाही. 2 षटकाचा खेळ संपला. सुयोगने ती फेकी करण्याचा धाडस नाही केलं. 13 वरती धावफलक थांबलाय म्हणजेच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे ती 25. 12 पूर्ण 50च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलं त्यामुळे या ऐकूया डीजेला. भागेश नाही जाऊ शकत. भागेश आमचं शरद
आमचा शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये बघा एक स्पर्धेचा नियम आहे. स्पर्धेच्या आतमध्ये जायचं नाहीये. आयोजन कमिटी व्यतिरिक्त कोणताही खेळाडू मैदानात जाणार नाही. 12-25 हे या मॅचचं इक्वेशन आहे. 12-25 या मॅचची सद्यस्थिती आहे. चला सगळ्यांना विनंती आहे आपण डगआउटमध्ये बसायचे. जे खेळाडू हे डगआउटच्या बाहेर आलेले आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण डगआउटमध्ये जाऊन बसायचं. ओ यावेळेला काय संधी चालून आली होती परंतु संधीचं सोनं नाही झालं. कॅश ड्रॉप झाला. पण आता तरी या मॅचला जर बघाल किंवा या सद्यस्थितीला बघाल तर या मॅचमध्ये खूप काही चांगला कंट्रोल हा पडई संघाने बनवून ठेवला. पहिल्या 2 षटकामध्ये जवळजवळ 6.5च्या सरासरीने त्याने धाबा खर्च केल्यात. पण येणाऱ्या षटकामध्ये त्याच्यापेक्षा डबल धाबा बनवायचे आहेत. फलंदाज तेच आहेत पण गोलंदाजीमध्ये थोडासा बदल म्हणजे क्रमवारीमध्ये तुमचा 3 नंबरला असला गोलंदाज फटका फासला. चेंडू उंच हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही येऊ शकलाय. व्हॉट सरप्राईज. इतका चेंडू हवेमध्ये गेल्यानंतर सुद्धा कॅच न बनणं ही थोडीशी चिंताजनक बाब आहे. चिंताजनक बाब आहे. चेंडूला अडून फेकी करेपर्यंत एकदा धाव कंप्लीट झाली. सिंगल धाव आली. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. मागील 3 चेंडूमध्ये फक्त 1 आणि 1च धाव आली आहे. विवेक नाईक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत या धावांचा पाठलाग होणं तिथपर्यंत शक्य आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती किमान 2 मोठे फटके सुरुवातीला शफल झालेत. शफल होत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील बरोबरच फक्त 1च धाव. सिंगल आली आहे आणि सिंगल आल्यानंतर धावफलकावरती धाव जाऊन पोहोचली ती 17वरती 17. बॅरिकेडच्या समोर जे कोणी उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण बॅरिकेडच्या बाहेर जायचंय. बॅरिकेडच्या बाहेर जे प्रेक्षक उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण बॅरिकेडच्या बाहेर जा. ही कळकळीची विनंती आहे. आणि बॉलिंगचे व्हॉलंटियर्स त्या सगळ्यांना विनंती आहे आपण त्या सगळ्या प्रेक्षकांना बॅरिकेडच्या बाहेर पाठवायचं आहे. बघा या बॅरिकेड्स त्यासाठीच लावलेले आहेत की कोणत्याही सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा न यावा. कोणत्याही प्रकारे प्रेक्षकांचा इंटरफिअरन्स न वाढावा. बघा जे 2 संघ उजव्या बाजूला आहेत खेळतील ते डगआउटमध्ये जातील. डगआउटच्या बाहेर जे कोणी आहेत त्या सगळ्यांना विनंती आपण डगआउटमध्ये जायचंय. चला शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. विकेट आली आहे. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. विवेक नाईक मैदानात आहेत. या चेंडूवरती जर का चौकार किंवा षटकार आला तर या मॅच मध्ये एकता बानकर संघ परत येऊ शकतो. गुरुदत्त पडईला अडचणीला सामोरं जावं लागू शकतं पण शेवटच्या चेंडूवरती आलाय डिक्लेअरच्या रूपाने 1 म्हणजे आता 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना विनंती आपण बॅरिकेडच्या बाहेर येऊन थांबा. त्या बॅरिकेड्स त्यासाठीच आहेत जेणेकरून आपण बाहेर उभं राहून या मॅचचा आस्वाद घ्यावा. जे प्रेक्षक डगआउट मध्ये आतमध्ये आहेत त्या सगळ्यांनी बाहेर यायचंय. जे खेळाडू डगआउटच्या बाहेर आहेत त्यांना डगआउट मध्ये जाऊन बसायचंय.
चला शेवटचे 6 चेंडू 19 धावा. बॉल तयार. ओ यावेळेला दुरून खेचलंय, लपेटलंय चेंडूला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हो चेंडू इतका उंच हवेमध्ये राहिला आणि त्याला दुरून खेचण्याचा प्रयत्न जो काही विवेक नाईक याने केलाय त्याच्यामध्ये त्यांना यश जरूर आलंय, पण मिडविकेट मधला क्षेत्ररक्षक दुरून नाही तर पुढच्या चेंडूला त्याने लॉफ्ट केलंय फुल पेस ऑफ द बॅट, पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली आल्यानंतर त्याच्याकडून झालेली ही चूक, खोड चूक. 5-18, 5 चेंडू 18 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पाहूयात पुढील चेंडूवरती कशा पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. फटका पुन्हा एकदा फसला उलट्या दिशेने. 1 2 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अखेरकार क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. अखेरकार हा झेल टिपला आणि झेल टिपल्यानंतर फलंदाज बाद. आता 4 मध्ये 18ची गरज. चला उळे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा समीकरण असेल. 4 चेंडू 18 धावेची गरज असेल. 4 चेंडू 18 धावा. आता 1 किंवा 2 षटकार येणं गरजेचं असेल तर कुठेतरी मात्र नक्कीच कमबॅक करावं लागेल. आणि गोलंदाजी करताना पडई टीम मात्र नक्की आपलं स्थान निश्चित करू शकते का ते डेफिनेटली. पण त्या गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं. पुन्हा एक धाव येताना पाहायला मिळतं. धाव संख्येत 1 ने वाढ. आता समीकरण 3 चेंडू 17 धावेची गरज, म्हणजे 3 चेंडू 3 षटकार. चेतनदत्त देशमुख यांच्याकडून जर कोणी डायरेक्ट हिट आणि काम फिट केलं तर 1 गॉगल मिळणार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, हा फटका फसला होता. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का? जोपर्यंत फेकी होईल तर मात्र दुहेरी धाव घेताना पाहायला मिळत आहेत. तर समीकरण थोडंसं अवघड होताना पाहायला मिळेल का? तर येस डेफिनेटली. तर 2 चेंडू 2 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. आणि विवेक नाईक मैदानाच्या आतमध्ये असताना अशा प्रकारची स्थिती उद्भवणं, बघा याच्यासाठी तुम्ही सुरुवातीच्या 2 षटकामध्ये केलेला खेळ कारणीभूत राहिलाय. तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीला कुठे वाढवलं गेलं. यावेळेला मॅचच्या आतली कडेवरच चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये. आणि आता मात्र या मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल बाकी आहे. यानंतर होणारा सामना RCM वाळुंजे विपक्ष कोरोडी. दोन्ही संघाने तयार राहायचंय. डगआउटमधून यायचंय, डगआउटमध्येच जायचंय. दोन्ही संघांसाठी विशेष सूचना. समर्थकांना विनंती आहे की आपण बॅरिकेडच्या बाहेर थांबायचंय. हे विशेष सूचना या स्पर्धेच्या आयोजन कमिटीच्या वतीनं करण्यात येते. आणि अशा प्रकारे हा सामना संपला. सामना जिंकला गुरुदत्त पडई संघानं. खूप चांगला धावांचा बचाव बघायला मिळाला आहे. आणि हे सगळं शक्य का झालं? क्रिकेटिंग स्ट्रोक दाखवले. प्रत्येक चेंडूवरती क्रिकेटिंग स्ट्रोक दाखवत असताना, गॅपला भेदत असताना, अकॉर्डिंग टू दी